नंदुरबार जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार असल्याची परिस्थिती जी आहे ती मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच दिसून येत आहे। मे महिन्यामध्ये 40° उंबरठ्यावरती तापमान जे आहे ते आलेलं आहे। आजचे तापमान हे 38° वरती पोहोचलेले आहे। त्यामुळं बर्फापासून तयार होणारे पदार्थांची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे। तर त्यासोबतच सफेद कपडे असतील किंवा लिंबाची मागणी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढलेली, त्यामुळं लिंबूचे दरांमध्ये मोठी वाढ जी आहे ती होताना दिसून येत आहे। नंदुरबार शहरामध्ये 38° तापमानाची नोंद जी आहे ती झाली असल्यामुळं नंदुरबार शहरातील नेहमी गजबजलेल्या असलेल्या परिसरामध्ये या रस्त्यांवरती आता सध्या ओस पडला असल्याचे दिसून येत आहे। सकाळपासूनच या रस्त्यांवरती वाहनांची संख्या जी आहे ती नगण्य आहे। त्यामुळं तापमानाचा परिणाम जो आहे तो मानवी जनजीवनावरती होताना दिसून येत आहे। या वर्षी सरासरीपेक्षा अधिक तापमान राहील अशीच काहीशी परिस्थिती जी उद्भवलेली आहे। तापमानाचा फटका जो आहे तो मानवी जनजीवनासोबतच फळबागांवरती आणि शेती पिकांवरती देखील होणार असल्याची परिस्थिती उद्भवलेली आहे। यावर्षी नंदुरबार जिल्ह्यामध्ये अधिक तापमान राहील अशीच परिस्थिती जी आहे ती मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिसून येत आहे। त्यामुळं एप्रिल आणि मे महिन्याच्या हिट जे आहे ते मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच जाणवायला सुरुवात झाली असल्यामुळं यावर्षी अधिक तापमान राहणार असल्याने नागरिकांनी काळजी घेणं गरजेचे झालं असल्यामुळं जिल्हा प्रशासनाकडनं उष्मघाती कक्ष लवकरच स्थापन करावा आणि नागरिकांना मार्गदर्शन करावं अशी काहीशी मागणी जी आहे ती नागरिकांकडनं केली जात आहे। जितेंद्र बैसरा, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।